बारामतीतील व्यापारी महासंघाच्या सत्कारावरून वाद, काळूराम चौधरींनी केली नाराजी व्यक्त। बारामती नगरपालिकेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकांनंतर शहरात विजयी नगरसेवक आणि नगराध्यक्षांच्या सत्कारांचे कार्यक्रम मोठ्या उत्साहात सुरू आहेत। विविध सामाजिक संस्था, व्यापारी संघटना आणि राजकीय घटकांकडून सत्कार समारंभ आयोजित केले जात असून त्यापैकी एक सत्कार समारंभ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे। बारामतीतील व्यापारी महासंघाने आयोजित केलेल्या सत्कार समारंभात बसपाच्या बहुजन समाज पार्टी तिकिटावर निवडून आलेला तरुण नगरसेविका संघमित्रा काळूराम चौधरी यांचा सत्कार न करण्याबाबत व्यापाऱ्यांच्या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे। विशेष म्हणजे संघमित्रा चौधरी या केवळ 21 वर्षाच्या असून निवडणुकीदरम्यान त्यांचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते, त्यामुळे त्या अधिक चर्चेत होत्या। या पार्श्वभूमीवर व्यापारी महासंघाच्या बैठकीत त्यांच्या सत्काराबाबत आक्षेप घेण्यात आल्याची चर्चा आहे, तर काहींच्या मते हा विषय अनावश्यक वादातून वाढवला जात असल्याचंही मत व्यक्त केलं जात आहे। दरम्यान व्यापारी महासंघाकडून याबाबत अद्याप अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाहीये। मात्र या प्रकरणामुळे बारामतीतील सत्कार समारंभाभोवती राजकीय रंग चढल्याचं दिसत आहे। नाही, मला काही व्यापाऱ्यांनी सांगितलं की एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आहे, काही त्याच्यात राग असेल की मी ओबीसीला सपोर्ट करतोय म्हणून त्यांनी माझ्या मुलीला विरोध केला। त्यांच्या सत्काराची बी मला काही गरज नाही। मला बारामतीकरांनी जो मान सन्मान स्वाभिमान आणि सत्कार दिला आहे, और रस्त्याच्या कडेला जो गाडा लावतो ना, त्यांनी त्याच्या लेकरा बाळाच्या मुखातला जो घास आहे त्याचा पैशाचा हार आणून माझ्या पोरीला मला घातलेला आहे। आणि माझ्या डोळ्यातून पाणी माझं नव्हतं, ते आनंद अश्रू नव्हतं, ती त्या माणसांच्या वेदना होत्या जी माझ्या डोळ्यातून निकालाच्या दिवशी वाहत होता। मी त्याच दिवशी सांगितलं आहे माझी लेक मी समाजाला दिली, आणि माझी लेक नाही आता ही मुक्ता साळवे आहे, आणि तिचं नाव काय आहे संघमित्रा। जी धनगर राजा सम्राट अशोकाची मुलगी होती तिचं नाव होतं संघमित्रा, जिनी श्रीलंकेवरती विजय मिळवला होता। आणि माझी लेक पण निळा झेंडा घेऊन इथं थांबणार नाही, दिल्लीपर्यंत जाणार आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.